हॅलो, गुड मॉर्निंग. आज डब्यामध्ये होती चवळीची भाजी. तर चवळी होती ती रात्री भिजत घातली होती आणि सकाळी उठल्याबरोबर कुकरला लावून म्हणजे शिजवून घेतली. त्यानंतर चहा बनवला. रात्रीची भाजी होती वड्यांची, तर ती गरम करून घेतली. त्यानंतर गरम पाणी पण केलं होतं, तर ते पिलं. त्यानंतर यांच्यासाठी आणि माझ्यासाठी चहा बनवून घेतलेला, चहा यांना दिला. त्यानंतर हे शाळेत गेले आणि आता किचनवरील सर्व पसारा होता तो थोडा थोडा करून आवरायला घेतलेला. त्यानंतर बघा आरूचा आणि ध्रुवचा डब्बा भरून घेतलेला. सपकच बनवलेली चवळीची भाजी आणि चपात्या वगैरे पण बनवून झालेल्या. दोघांचा डब्बा वगैरे भरून झाला होता. त्यानंतर बघा ही मांजर आलेली, आरू तिच्यासोबत खेळत होती. त्यानंतर ध्रुव पण उठलेला, तर आरू मांजर काय खाते हे दाखवत होता. आरूला शाळेत सोडून आले आणि त्यानंतर बघा ध्रुवला गणितं दिलेली, तर तो गणित करत बसलेला. सकाळी थोडासा अभ्यास करतो आणि त्याला शूटिंग घ्यायला लावलं की असं करतो. तर मी भांडे घासत होते, किचन ओटा आवरून घेतला आणि त्याने बॉलला काहीतरी स्टिकर लावलेले ते दाखवले. किचन ओटा क्लीन करून झालेला, भांडे पण झालेले. त्यानंतर किचन ओट्याखालील हे सगळं पुसून घेते, पण ही भांडी वगैरे असतात ते पुसून घेत नाही, तर ती आज पुसून घेतली. त्यानंतर माझं आवरलं आणि ध्रुवने शूट घेतलेले आहे. रात्री इस्त्री करायची होती, तर थोडीशी केली ते तशीच ठेवून दिलेली. त्यानंतर माझं आवरलेलं, कारण आता त्याला शाळेत सोडायचं होतं आणि काल मेहंदी लावल्यामुळे आज केस शॅम्पूने वॉश केलेले. ध्रुवला सोडून आल्यानंतर देवपूजा वगैरे केली. खूप छान वाटलं. किचन ओटा एकदम क्लीन चकाचक झालेला आणि गाईला बोलवलं की ती पटकीन येत नाही, खूप आळशी आहे. थोड्या वेळाने पुढे सरकत आली. त्यानंतर तिला चपात्या वगैरे खाऊ घातल्या आणि फरशी वगैरे क्लीन केली. आज वरची फरशी स्वच्छ केली. 2 दिवसाला मी फरशी स्वच्छ करते. कधी रोजच्या रोज धूळ येतेच, वरती कोण जात नाही, पण तरी पण वेळ असेल तर करते, नाही तर 2 दिवसाला वगैरे, कारण माती उडून येतेच. सध्या पावसाने तर दांडी मारली असं म्हणायला काही हरकत नाही. तसं तर जास्त पडला नाही, पण थोडा पडलेला, पण आता चक्कच उघडलेला आहे. कारण असं वाटतं ऊन बघून की म्हणजे उन्हाळाच आहे, इतकं कडक ऊन पण लागतं. आणि ते चिमण्याने चिखलाचं घर बनवलेलं जवळजवळ 2 वर्ष झालं, ते तसंच आहे. त्याच्यामध्ये चिमण्या वगैरे राहतात. आणि आज सगळे रबर बँड वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेले. आता ते बाहेर सुकत ठेवले होते, थोडेसे ओले होते म्हणून कपड्याच्या स्टँडला वगैरे लावून दिले. आणि आज कपडे थोडीच होती. त्यानंतर सगळी फरशी वगैरे क्लीन करून झालेली. माझं आवरलं. आता मुलांना आणायला जायची वेळ झालेली, त्यामुळे त्यांना टोप्या घेतल्या आणि त्यांना घेऊन आले. आणि ह्या काही पानं किती छान आहेत, म्हणजे खायची आहेत, बनारसी. त्यानंतर इकडे घेवडा होता तो तोडला आणि भाजीला आणलं होतं, तर ते स्वच्छ धुवून घेते. घेवडा, टोमॅटो, त्यानंतर भेंडी. इकडे चहा बनवलेला, तर दोघींनी चहा घेतला. त्यानंतर तिने चाट बनवलेलं, तर तिने ते खाल्लं. ध्रुवला क्रिकेट अकॅडमीमधून घेऊन आलो आणि त्यानंतर घरी आलो. सगळं काम आवरलं फटाफट. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.